नमस्कार. या व्हिडिओमध्ये आपण 3 क्रमांक म्हणजे गुरु संदर्भात आपण जाणून घेणार आहोत. तर मित्रहो, गुरु काय आहे? तर न्यूमरॉलॉजीमध्ये त्याला 3 क्रमांक दिला आहे आणि ज्याच्या कुंडलीमध्ये 3 अंक आहे त्याच्या जीवनामध्ये संघर्ष आणि संकट आपसूक कमी होतात. ज्याच्या कुंडलीमध्ये 3 अंक नाही आहे, साहजिकच त्याच्या जीवनामध्ये संघर्ष आणि संकट पाठ सोडत नाहीत. वाहनाला जसं वंगण लागतं, ज्याला लुब्रिकंट म्हणतो आपण, तसं जीवनामध्ये गुरु लागतो. गुरु हा मार्गदर्शक आहे. तर गुरु आपल्या जीवनामध्ये असेल तर आपल्याला योग्य वेळी सल्ला मिळतो. मिळालेला सल्ला आपण ऐकतो, त्याच्यावर अंमल करतो. आणि तुम्हाला गंमत सांगतो, ज्यांच्या पत्रिकेमध्ये गुरु नाही आहे अशी मंडळींना सल्ला मिळत नाही, मिळाला तर त्यावर ते अंमल करत नाहीत. त्यामुळे त्यांच्या जीवनामधले संघर्ष आणि संकट सहसा थांबत नाहीत. त्यामुळं गुरु हा अत्यंत महत्त्वाचा आहे. तर गुरुचे काय मुख्य गुण आपल्याला सांगता येतील? तर गुरु हा मार्गदर्शक आहे. ही मंडळी एखाद्याला पत्ता सांगितला ना, तर आंधळा मनुष्य तिथं जाईल, इतका सुंदर पद्धतीने पत्ता सांगतात. याच्यावरून तुम्ही लक्षात घ्या, निस्वार्थीपणे निरपेक्ष भावनेनी सल्ला देणारी मंडळी जी आहेत ती गुरुच्या आधिपत्याखाली येतात. कोणत्याही स्वार्थाची किनार नसलेला ही व्यक्ती आहे. आणि सबका मंगल सबका भला हो असं म्हणून ते जगाच्या कल्याणासाठी ही मंडळी झटत असतात. अत्यंत हुशार असतात, तेजस्वी ओजस्वी असतात, योग्य सल्ला देतात. पण यांचा राग, यांचा कोप, यांना किंवा यांच्या प्रियजनाला जर त्रास झाला तर हे त्याचा बदला घेतल्याशिवाय राहत नाहीत. हे प्रसंगी आशीर्वाद द्यायला जेवढे पुढे येतात तेवढे शाप द्यायला सुद्धाही तेवढेच पुढे येतात. महाभारतातला प्रसंग सांगतो. द्रोणाचार्याचा अपमान पांचालीचे वडील त्यांनी केला होता. तो अपमान त्यांनी विसरले नाहीत. पांचाल देशाच्या राजाला महाभारतामध्ये जेव्हा पांडवाला त्यांनी मोठं केलं, शिकवलं, तेव्हा त्यांनी म्हणले की तुम्हाला काय गुरुदक्षिणा हवी आहे? तेव्हा द्रौपदीचं लग्न झालं होतं. पांडवाची द्रौपदी बायको होती. ते म्हणे मी मागितलं ते देणार का? म्हणे हो, जाऊन पांचालला मुसक्या बांधून माझ्यासमोर घेऊन या. आता एकीकडे बायको, एकीकडे सासरा आणि एकीकडे गुरुची आज्ञा. पण पांडवांनी जाऊन पांचालला बांधून आणलं. तर गुरु हा शाप सुद्धा देऊ शकतो. तर गुरु जे व्यक्ती आहेत ज्यांचा मूलांक 3 येतोय, अशा लोकांना ही लोक जास्त सेन्सिटिव्ह असतात. ह्या लोकांपासून जेवढा फायदा करून घेता येईल तेवढा करून घ्या. पण यांच्या जर तुम्ही वाकड्यात गेलात तर ही मंडळी सहसा तुम्हाला त्रास दिल्याशिवाय सोडत नाहीत किंवा तुमच्यापासून दुरावतात. 2च गोष्टी करतात हे. एकतर तुमच्यापासून दूर जातील किंवा त्यांची ताकद जर जास्त असेल तर ते तुम्हाला त्रास देतील. तर 3 अंक हा गुरुचा असल्यामुळं, मार्गदर्शकाचा असल्यामुळं तुमच्या जीवनामध्ये काही अंकांची मैत्री असलीच पाहिजे. त्याच्यामध्ये 3 म्हणजे गुरु, 1 म्हणजे रवी, 9 म्हणजे मंगळ. या लोकांची मैत्री असणारी माणसं जीवनात मागे पडत नाहीत. त्यामुळं 3 अंकाची मैत्री असेल तर ती ठेवा, सांभाळा, कारण तुम्हाला ती जीवनामध्ये पुढे नेण्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. आपण बेसिक कोर्समध्ये एवढंच सगळं शिकलं आहे. आपण लेवल 1 आणि लेवल 2मध्ये गुरुबद्दल अजून खूप डिटेल शिकणार आहोत. कारण मी आत्ताच सगळं सांगितलं तर ते तुम्हाला त्याचा संदर्भ लागणं मुश्किल होईल. त्यामुळं एवढंच मी आता सांगितलं. भेटूया पुन्हा एका वेगळ्या व्हिडिओमध्ये, पुढच्या व्हिडिओमध्ये, ज्याचा क्रमांक असेल 4. थँक्यू.